हॅलो गाईज. आणि अवतारावर जाऊ नका, मी झोपले होते, अक्षरशः गाढ झोपीत होत्या. झोपेतून उठले आणि व्हिडिओ चालू केला आहे. झालंच असं, म्हणजे काय झालं माहिती आहे, मला असं क्रेविंग झाली काहीतरी गोड खाण्याची. मग मी माझ्या भावाला फोन लावला, बाळा मला फालुदा घेऊन ये. क्लिअरली मेन्शन केलं होतं मला काहीच ॲडिशनल नको आहे त्याच्यात, काहीच ॲडिशनल, साधा फालुदा असं मी सांगितलं होतं. रेकॉर्डिंग माझ्याकडे असेल तर मी तुम्हाला दाखवेन. साधा फालुदा घेऊन ये. ठीक आहे. आमचा सायराज 10 मिनिटाच्या आत इथं दारात होता, पण मी तोपर्यंत थोडीशी झोप लागली होती मला. दिदी लवकर दरवाजा उघड, मी आणलाय फालुदा, चॉकलेटवाला आणलाय. तिथंच माझा मूड गेला. चॉकलेट मला अजिबात आवडत नाही, अजिबातच आवडत नाही. चॉकलेट केक असू दे, चॉकलेट काही पण, चॉकलेट असू दे, मी नसते खात. थोड्या प्रमाणात चॉकलेट ठीक आहे, जास्त मी नाही खात. बघितलं फालुदा, मूड गेला. आमचा सायराज असंच आहे, काहीतरी चांगलं करायला जातो म्हणजे नाही आमच्या दीदीला आवडेल तसं काय नाही, ठीक आहे. पण चॉकलेट फालुदा यार, मला तसलं काय नाही आवडत. आईस्क्रीम ठीक आहे, ते काय असतं झालं दो कुछ बिर्याणी दो, ते आवडतं मला, पण हे असलं चॉकलेट विकलेट मला नाही आवडत. तुमचा पण भाऊ असं वाढीव कामं करतो का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी बघा असं वेगवेगळं करून ठेवलं आहे. याच्यातलं चॉकलेटची आईस्क्रीम मी काढली आहे बाजूला, याच्यात टाकली, दिसते का नाही मला नाही माहिती, पण आता जे आणले ते खावं लागणार शेवटी. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज, बाय, गुड नाईट.